पहिला बॉल, पहिलाच बॉलवर फुल टॉस वेगवान होता. सर्व बॅटने मात्र दिशा दिली. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन होतंय. धपलकावरती एक धाव जी नोंदवली जाईल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती अजिंक्य खैरे आलाय, तर दुसऱ्या बाजूने सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने अभि लोखंडे अर्थात अभिषेक लोखंडे, तर दुसऱ्या बाजूने पवन पाडाळे. हे सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सावध सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. दोन्ही संघ आपण पाहिले तर तगडे ताकदवान आहेत. आज मात्र एकमेकांची ताकद दाखवायची, एकमेकांची ताकद आजमावायची. आज गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. ओव्हर द विकेट. हा चेंडू शरीराच्या दिशेने होता, वेगवान होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न मनगटाच्या साह्याने मात्र वळण द्यायचं होतं तिथे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव असे. क्वार्टर फायनल, प्री क्वार्टर फायनलची लढत. आतापर्यंत दोन्ही संघाने मात्र नॉकआउट लीग फॉर्मॅट मध्ये सामने खेळलेत, परंतु नॉकआउटचा सामना दोन्ही संघ पहिलाच खेळत आहेत. यावेळेस देखील वेग होता. कुठल्या स्पॉटवरतून शरीराच्या दिशेने भन्नाट वेगाने चेंडू गेलाय, परंतु यष्टीरक्षक पोहोचू शकला नाही. तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलं. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जी मात्र धावफलकावरती जोडली जाणार आहे. सावध सुरुवात पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज जास्त मोठं आक्रमण तिथे नक्कीच पहिल्या काही चेंडूवरती घेत नाहीत, कारण अजिंक्य एक चांगला गोलंदाज, त्या चांगल्या गोलंदाजासमोर सावधरित्या सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस कट केला हा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थर्ड मध्ये मात्र आपण पाहतो चेंडूला तिथे फील्ड केलं जाईल. तोपर्यंत पुन्हा एक धाव. एका पावलाने पुन्हा त्या संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 3 धावा. सावधरित्या मात्र इथे कामगिरी केली जाते. एकरी दुहेरी धावेने संघाचं धावफलक खालतं ठेवण्याचं काम सलामीच्या आघाडीचं जोडलेल्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केलंय. थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुन से बनताय सागर, युगा युगांनी विश्व निर्माण होते, असा काहीसा प्रयत्न इथे पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडूला घेतला यष्ट्यांचा वेध. त्रिफळा बाद, दांडी गुल, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. पहिली विकेट आली. पहिला मोहरा मात्र तिथे माघारी जाईल घरट्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू तरस. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राजू तरस एक अनुभवी खेळाडू आहे. डबल कपवरती धावा 3 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. अगदी बुंद्यात टाकलं होतं चेंडू. खोदून काढला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक यश पोहोचेल. एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजरला अभि, परंतु पोहोचेल सुखरूपरित्या. फिकी थोडीशी उशीर आली. तोपर्यंत 2 धावा आलेले. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 धावा ज्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकाचं कामकाज झाले. 5 धावा अजिंक्य खैरेने खर्च केला. संघाचा लीडर आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये लढला. सुंदर गोलंदाजी त्याने केली. कोणत्या प्रकारे मात्र विध्वंसक रूप फलंदाजाला त्याने धारण करून दिलं नाही. एकेरी दुहेरी धाव्यांवरती त्याने समाधान मानलं गेलं त्याच्या या पहिल्या षटकामध्ये, आणि 5 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दिनेश पाडाळे. आज मात्र सकाळच्या सत्रापासून चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कमी धावा खर्च करणारी षटकं त्यांनी टाकलेत. आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये करो या मरोच्या लढतीमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये ते पुन्हा दाखल झालेत. पहिला सामना माळुंगे संघाचा मयुरेशवरती आक्रमण झाल्यानंतर त्याला मात्र थांबवलंय. आणि नक्कीच संघाचे संघ नाही केले. पहिल्या षटकामध्ये दोरा हातामध्ये घेतली. पहिल्या षटकामध्ये तो लढला आणि दुसऱ्या षटकामध्ये अनुभवाकडे गेलाय. अनुभवाच्या मात्र खांद्यावरती संघाची जबाबदारी दिली. परंतु दुसऱ्या बाजूने अभिला मात्र मोठी कामगिरी करायची आहे. अभिला त्याची क्षमता दाखवायची, त्याची गुणवत्ता दाखवायची आहे. आज लढायचं आहे. दिलेश तयार. पहिला चेंडू घेऊन समोर अभि लोखंडे. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती. बेस्ट वरची बेस्टची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू सोडून दिला. छेडलं नाही तिथे. कोणत्या प्रकारे मात्र छेडछाड केली नाही.
वाईटची अपेक्षेने सोडून दिला होता चेंडू, परंतु इथे फलंदाची अपेक्षा कुठेतरी भंग होताना पाहायला मिळेल. पंचांनी मात्र तिथे कळवलं फलंदाच्या कक्षामध्ये रिच मध्ये असणारा हा चेंडू आहे आणि हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा असेल. चेंडू डॉट. गोलंदाज पुन्हा तयार. पुन्हा मात्र थांबले तिथे निलेश पाडळे. आज मात्र आपण पाहतो त्या एंडनी गोलंदाजी करत असताना रनअप मध्ये बराचसा अडथळा येतोय आणि त्यानंतर नक्कीच ते थांबले जात आहेत. पुन्हा मृत चेंडूचा इशारा येईल. पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता फलंदाज देखील आपण पाहतो एकमेकाला काहीसा कानमंत्र देताना पाहायला मिळालेत. कानमंत्राचा इथे योग्य वापर करावा लागेल. आता फुल टॉस. मिड विकेट मध्ये केला मोठा प्रहार. चेंडू एक टप्पा घेत झालाय फरार. सरळ सीमारेषे पार. चौकार. Campus ready, prepare to flash. चौकार मैदानाच्या आतमध्ये होतो. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. आक्रमण केलंय. फुल टॉस चेंडू. संधी मिळाली आक्रमणासाठी आणि ते आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धावफलक वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये शांततेत कामगिरी केली, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये अशांत करणारी कामगिरी ते करायची आहे दाखवून देतोय अभि लोखंडे. चौकारचा मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतो एक क्रिकेटची स्पर्धा. 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ एकमेकांचे आमने सामने आपल्याला लढताना पाहायला मिळाले. 6 संघांमधून आतापर्यंत 6 संघ पुढच्या फेरी गेलेत. आज एक 7वा संघ मिळालाय. 8वा संघ कोणता जाणार त्यासाठी मात्र युद्ध ही लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे त्यांच्या विरोधामध्ये अनंत पाडाळे स्पोर्ट्स फाउंडेशन माळुंगे या 2 संघांच्या विरोधामध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ जवळचे आहेत. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या तर जवळचे आहेत, परंतु ते मैदानाबाहेर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दोन्ही संघातील खेळाडू मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिलेत. आज मात्र दोन्ही संघातील खेळाडूला स्वतःच्या आवाची ते छाप चांगली सोडायची. आज स्वतःला सिद्ध करायचंय. स्वतःला मात्र सिद्ध करावं लागेल. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज निलेश पाडाळे पुन्हा तयार होत आहेत. अभिने मात्र आक्रमण केलं. अभिने मात्र त्याची ताकद दाखवली फुलटॉस चेंडूवरती. यावेळेस मात्र पुढचा चेंडू घेऊन निलेश पाडाळे पुन्हा तयार होतील. हा चेंडू ओव्हर द विकेट. खुलबा टप्प्याचा होता. खोदून काढला ऑन साइडला. बॅटवरती चेंडू मिडल झालाय. सर्कलच्या आतमध्ये हरी पाडाळे मिड ऑनला येतील. चेंडू अडवतील. तोपर्यंत मात्र एक सिंगल आली. चांगलं पुन्हा आगमन पाहायला मिळते. हे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस फलंदाज आक्रमक पवित्रा धारण करतो त्याला थांबवणं महत्वाचं आहे. ते धाडस मात्र इथे गोलंदाजाने केलंय. एक सिंगल आली. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाईल. धावफलकावरती 10 धावा. विश टाइम स्ट्रोक. चेंडू हवे. यष्टीरक्षक शुभम सुतार मात्र दूरवरती राहिले. पोचू शकले नाही चेंडू पर्यंत. तिथे मात्र थोडंसं लेट प्रयत्न केला आणि त्यानंतर नक्कीच लांब राहिलेत. पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावरती जोडली जाणार आहे. अनंत पाडाळे स्पोर्ट्स फाउंडेशन टीम साठी पारितोषिक घेत आहे. संघ जर या सामन्यामध्ये जिंकला, क्वार्टर फायनल मध्ये संघ जर प्रवेश करत असेल तर सिकंदर दादा भोसले यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक टीम साठी असणार. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. उडद विकेट. त्यावेळेस लोअर फुल टॉस उतरता चेंडू होता लॉंग ऑन मध्ये. अजिंक्य खैरेच्या दिशेने एक सिंगल तर तोपर्यंत फलंदाज पळून पूर्ण करतात. केवळ एक धाव जी मात्र शेवटच्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येईल आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला. दुसऱ्या षटकामध्ये देखील नियंत्रणपूर्वक गोलंदाजी झाली. एक चेंडू खराब पाहायला मिळाला. त्याच्यावरती आक्रमण झालं, परंतु त्यानंतर अचूक टप्प्यावरती अचूक लाईन अचूक लेनने मात्र गोलंदाजी केली आणि विरोधी फलंदाजाला मात्र थांबून ठेवले. निलेश पाडाळे यांनी 7 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाने वर्चस्व नियंत्रण नक्कीच मिळवलंय, परंतु पॉवर प्लेचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षणाचं बंधन हटले. फलंदाज आता त्यांचं बंधन हटवतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाजासाठी पारितोषिक येते. विकेट हॅट्रिकचं गोलंदाजाने पूर्ण केली किंवा फलंदाजाने लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले तर नेताजी खैरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे दोन्ही संघांसाठी. कारण दोन्ही संघ आपल्याच गावचे आहेत, दोन्ही संघ जवळचे आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंसाठी पारितोषिक इथे लागले जाते.
पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती सक्सेस स्वागत सडक पकडक ठोकलाय जबरदस्त षटकार. पहिल्या चेंडूवरती अजिंक्यचं स्वागत इथे षटकाराने केलंय. पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण झालं तिथे. धावफलक वाढेल. धावफलकावरती 18 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. जर्सी क्रमांक 18 विराट कोहली आपण पाहतो धावफलकावरती आता विराजमान असेल. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 धावा आहेत. अजिंक्य षटक क्रमांक 2-3 मध्ये पुन्हा तयार ओव्हर द विकेट. वेळेस मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. अजिंक्य मात्र तिथे थोडासा दूरवरती राहतोय. स्वतःने प्रयत्न केला परंतु त्याचा प्रयत्न मात्र तिथे यशस्वी होत नाही. दूरवरती राहिला तो. एक सिंगल आली. कमबॅक करतोय. दोन्ही आपण पाहतोय तगडे संघ आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू ताकदवान आहेत. आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये ताकद दाखवायची. आज यश मिळवायचंय. यश हे कपड्यांच्या आठ्यावरती नाही तर तळ हाताच्या रेषेवरती ते कष्ट करत मात्र आज यश मिळवायचंय. फुल टॉस होता चेंडू पुन्हा कव्हर्स मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. अजय बेडे आला. चेंडू अडवला. फिक्की चांगली पाहायला मिळते परंतु फिक्कीमध्ये थोडासा वेळ खर्च होतोय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा येते 21. षटकारण चौकार बरोबर एकेरी धाव्यांची जोड देत असेल तर फलंदाज इथे नक्कीच एक धावफलकाला उंची मिळेल आणि त्याच प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुढे वाटचाल करतायत. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. एस्टॅनच्या मागे यष्टीरक्षक दूर राहिला. त्यानंतर धावपळ पळापळ पाहायला मिळते. गडबड गोंधळ चेंडू हातामध्ये येत नाही. गडबड झाली तिथे. बराचसा वेळ खर्च झाला. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातात त्या पुन्हा एकदा 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावा आपण पाहतोय कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड वाढेल 2 धावींच्या मदतीने. धावफलकावरती 23 धावा. धावफलकावरती 16 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत पहिल्या डावातील. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 जीवाभावाचे संघ मात्र आता एकमेकांच्या विरोधामध्ये. यावेळी 7 चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा खोदून काढला. अलोंदी कार्पेट जमेला समांतर फटका मिड विकेट मधून हरी पाडाळे पोहोचतात. एक सिंगल तर घेतली आहे तिथे मात्र कलेक्शन थोडंसं करा परंतु बॅकअपला मयुरेश आहे हे फार महत्वाचं. ज्यावेळेस मात्र एखादी फेक येते त्यावेळेस मात्र बॅकअप असणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर बॅकअपची मात्र फार आवश्यकता असते आणि क्रिकेटच्या मैदानावरती देखील आपण पाहतोय ते चांगले क्षेत्ररक्षक ते बॅकअप आलंय आणि नक्कीच जास्त धाव खर्च होत नाहीये. यावेळेस अगदी हलक्या हाताने फक्त दिशा दिली. अजिंक्यच्या वेगाचा फायदा घेण्याचा प्रयत्न. आनंद पाडाळे चेंडू पर्यंत पोहोचतात. चेंडू अडवतात फेकतायत. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. अजिंक्यचं हे षटक मात्र खर्चिक राहिलं. जास्त प्रकारे मात्र त्याने या षटकामध्ये धावा खर्च केल्या. 14 धावा या षटकामध्ये खर्च होताना पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. 26 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूंचा खेळ झालाय. राहिलेल्या 12 चेंडूमध्ये आता आक्रमण करावं लागेल. जास्त शांतता बाळगून चालणार नाही. ते आतापर्यंत आक्रमण झालंय परंतु तेवढ्या जास्त पद्धतीने मात्र शांतता देखील बाळगली गेलेली आहे. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतो तिथे होतोय. छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळेल. आता फक्त पाणी मैदानाच्या आतमध्ये आलं नाही तर मात्र इथे काहीशा युक्त्या काहीसा कानमंत्र काहीशा योजना ज्या मैदानाच्या आतमध्ये राहिलेल्या डावासाठी नक्कीच आलेल्या आहेत. पाहिजे त्या योजनांवरती कशा प्रकारे खेळाडू मार्गस्थ होतील कशा प्रकारे मात्र तिथे आखलेल्या योजनांवरती मात्र पुढे डाव चालवला जाईल हे पाहणं देखील महत्वाचं असतं. कारण दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो यानंतरच्या मात्र पुढच्या फेरीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचेल परंतु जो संघ इथे पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथे संपला जाणार. त्या संघाचं अस्तित्व संपलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ झालाय. 18 चेंडूंचा खेळ होतोय. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू महत्वाचे असतील अनंत पाडाळे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमसाठी. कारण या खेळपट्टीवरती मोठमोठी धावफलकं उभे राहिलेत आणि ती धावफलकं दुसऱ्या डावामध्ये बनवले देखील गेले. त्याचा पाठला देखील यशस्वी झालेला आहे. त्यामुळे इथे मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी आता षटकार चौकारांची जोड धावफलकाला फार महत्वाची आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन आनंद पाडाळे. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती प्रचंड मोठा हल्ला. जबरदस्त तडाखा. हा तडाखा नव्हता तर माळुंगे करंडकाचा धूम धडाका होता. राजूने ठोकलाय षटकार.
बनून येत नव्हतं चाला या चढावरून आता तू चालणार गडावरून पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती प्रचंड मोठं आक्रमण केलं, प्रचंड मोठा हल्ला केलाय. 6 धावा आपण पाहतोय धपलकावरती असणार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पायावरती होता, जसा आलाय तसाच भिरकावून दिलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे हसते हसते कट जाय रस्ते. 4 रन चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकारा पाठोपाठ चौकाराने मात्र धावसंख्या वाढली जाईल. धावफलक पुढे जाते, धावफलकावरती 36 धावा. राजू तरस इथे मात्र राज्य करण्यासाठी आलाय हे दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण केले त्याने. मात्र पहिल्या 3 षटकामध्ये ज्या बंधनामध्ये तो कामगिरी करत होता ते बंधन मात्र त्याने हटवलं आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केले. स्पर्धेच्या मैदानात मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे असणारे अध्यक्ष 70-70 स्पोर्ट्सचे ओनर प्रसन्न दादा ओझरकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. 70-70 चे बॉल आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून वापरले जातात. प्रत्येक खेळाडूसाठी नक्कीच इथे गोलंदाजाला देखील या चेंडूवरती नक्कीच संधी आहे. फलंदाजाकडे देखील आक्रमकता दाखवण्याची संधी आहे. दोन्ही मात्र बाजूने नक्कीच हा चेंडू उपयुक्त राहिलाय. तो 70-70 स्पोर्ट्सचे ओनर प्रसन्नजी ओझरकर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रशांत दादा सूर्यवंशी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा फिर से एक बार वन्स अगेन मिड विकेट मध्ये कडक बेधडक ठोकलाय षटकार. प्रचंड मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. आता फलंदाजाला तिथे बुद्धीचा वापर करण्यासाठी नक्कीच भाग पाडलं राजू तरसने. प्रचंड मोठं आक्रमण केले मैदानाच्या चारही बाजूस. मात्र स्ट्रोक जे खेळलेले 42 धावा धावपलकावरती आहेत. आनंद पाड्यांना कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी गरजेची आहे यावेळेस मात्र गुडघाट टेकत मात्र हा चेंडू लोर फुलटा स्वरूपाचा स्क्वेअर लेग मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतो तिथे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली. 1 धाव जे मैदानाच्या आतमध्ये ते धावफलक मात्र इथे वाढेल. खेचून काढला मात्र तिथे चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक इथे करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रयत्न करायचे आहेत आनंद पाडळ यांना. प्रयत्न सोडून चालणार नाही. आज लढायचं इथे. संघर्ष नक्कीच वाटेल परंतु त्या संघर्षाचा पात्र आपण पाहतोय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेस आबीच्या बॅटमधून उंच आकाशामध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक बरंच अंतर कापा चेंडूच्या खाली आला. प्रयत्न चांगले होते तिथे गौरवचे परंतु अंतिम क्षणाला सुटलेला मात्र तिथे चेल. त्यानंतर बॅकअप साठी कोणी नाही. चुकी झाली आणि त्या चुकीनंतर अजून एक चुकी. तिथे मात्र चेंडूला नक्कीच आपण पाहतो सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. आताच्या एकूण 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती जोडल्या जातील. सुटलेला झेल इथे प्रचंड महागडा झालाय. झेल सुटला तिथे मात्र एकही धाव नव्हती. ती झेल धरला गेला असता तर परंतु सुटलेला झेल आणि त्यानंतर झालेली फेकी कलेक्शन खराब. 6 धावा एकूण. पुन्हा एकदा विकेट केलाय. क्षेत्ररक्षक गाडी पाडाळे येताय चेंडूच्या खाली टिपताय झेल. यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नाही. आबीची विकेट आली. अबी लोखंडे मैदानाच्या आतमध्ये बाद. तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी आले वनात कान्हा तुझ्यासाठी आले वनात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडूंचा खेळ होतोय. स्कोर कार्ड वरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये
49 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 49 धावा धावपलकावरती शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. खर्चिक राहिलं षटक क्रमांक 4. तब्बल 23 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात. संघाचा धावपलक मात्र आता मोठ्या उंचीवरती जाताना पाहिलं ते पुढे मात्र वेगाने वाटचाल करते. 23 धावा षटक क्रमांक 4 मध्ये खर्च झाला तर 49 धाव्यांवरती संघाचा स्कोर कार्ड. शेवटचे 6 चेंडू पाहायचं कोणता गोलंदाज येईल तर शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज मात्र इथे फलंदाजाला थांबवेल. एका बाजूने नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये गौरव, तर दुसऱ्या बाजूने राजू तरस मात्र इन फॉर्म पाहायला मिळाले या सामन्यामध्ये. जबरदस्त स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आलेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती मयूरेशला आमंत्रित केलंय. सकाळच्या सत्रामध्ये पहिलं षटक टाकलं होतं परंतु खर्चिक राहिला, त्यानंतर नक्कीच मागे ठेवलंय. शेवटच्या षटकाची आता मात्र जबाबदारी दिली जाईल. मयूरेश शेवटच्या षटकामध्ये समोर राजू तरस प्रचंड मोठं मात्र आक्रमण त्याने केलंय. 9 चेंडू मध्ये 25 धावा त्याने बनवल्यात. 49 धावा धावपलकावरती आतापर्यंत. शेवटचे 6 चेंडू जे पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील बाकी असणार आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार होतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू खोदून काढला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आधी पाडाळ आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण यापूर्वी केले, आता देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजरला गौरव. तिसऱ्या पंचांकडे विचारणा. विकी चांगली, कलेक्शन चांगलं. आता पाहायचंय फलंदाज आपल्या गलट्यामध्ये पोहोचला आहे की नाही. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. cricklife.in माध्यमातून 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा आपण संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह प्रेक्षेपित करतोय. अमित भुजबळ सर त्यांची संपूर्ण टीम, त्या टीमचा आता आधार घेतला जातोय. अजय यावेळेस सर आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये संजय भालेराव सर, स्पर्धक पंचांच्या भूमिकेमध्ये संजय भालेराव, महेश जाधव सरांना पण पाहतो. हे पंचांचं त्रिकूट चांगलं काम करताना स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नॉट आउट, फलंदाज सुखरूप असेल. 2 धावा पहिल्या बॉलवरती. 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल. सांघिक अर्धशतक पूर्ण होतं. 51 धावा धावपलकावरती आहेत. मयूरेश तयार पुन्हा एकदा. फुल टॉस मिड विकेट मध्ये एक सिंगल तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेसाठी गेलेत फलंदाज आणि दुसरे धाव घेण्यामध्ये यश ते प्राप्त झाले. 2 धावेने पुन्हा त्या संघाचं धावपलक वाढलं जाईल. प्रयत्न इथे राजूच्या सुरू आहेत. आज स्वतःला सिद्ध करायचंय. आज मात्र त्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न तो करतोय. भीती नसावी पराजयाची, भूक असावी स्वतःला सिद्ध करण्याची. आज स्वतःला सिद्ध करायचंय. आज मात्र आपलं नाव, आपल्या संघाचं नाव या स्पर्धेमध्ये सोनेरी अक्षरामध्ये कोरण्यासाठी इथे लढायचं आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 53 धावा. गोलंदाज मयूरेश, समोर राजू. यावेळेस मात्र शॉर्ट कव्हर मध्ये संधी होती झेलाची, परंतु पुन्हा एकदा संधीचं सोनं झालं नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तिथे झेल निसटला तिथे आणि एक सिंगल मिळाली. चुका करून चालणार नाही. आतापर्यंत झालेल्या चुका संघासाठी बऱ्याचशा मागण्या ठरल्या आहेत. इथून पुढे होणाऱ्या चुका देखील संघासाठी मागणे ठरू शकतात. सुटलेले झेल या मैदानावरती नक्कीच त्यानंतर फलंदाजाने मोठमोठ्या इनिंग उभ्या केल्यात. विध्वंसक ठरले फलंदाज. आता देखील आपण पाहतो झेल सुटलाय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. 24 धावा धावपलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. महत्वाच्या सामन्यामध्ये चुका करून चालणार नाही. ते चांगले खेळ मात्र आपल्या संघाच्या विजयासाठी फार महत्वाचा आहे. फुल टॉस वरती प्रचंड मोठा प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग हिट, षटकार. प्रचंड मोठं आक्रमण गौरवने केले. पहिला बॉल खेळत होता आणि पहिला चेंडू त्याच्यासाठी फुल टॉस दिला. त्याच्यावरती मोठं आक्रमण झालं. आज मात्र गौरवला संधी मिळाली. आज संघाने विश्वास दाखवलाय, परंतु तो विश्वास सार्थ करायचा आहे. संधी मिळाली ना, आज त्या संधीचं सोनं करायचंय. आज स्वतःला सिद्ध करायचंय. ह्याच हेतूने गौरव प्रचंड मोठं आक्रमण करतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आपटला होता, जसा आलाय तसाच खेळलाय. डीप कव्हर मध्ये चेंडू हवेत. हरी पाडळे दूरवरतून आले, टिपला झेल. फलंदाज गौरवचा संपतोय खेळ. विकेट.
धावा धावपलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर पाषाणकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा शेवटचा अखेरचा चेंडू असेल. 60 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजच्या मार्कवरती मयुरेश. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू महत्वाचा असेल, निर्णायक असेल. बिगिटचा प्रयत्न होता, फटका फसला, चेंडू हवेत. हरी पाडाळे चेंडूच्या खाली टिपता जाईल परंतु नो बॉल. सामन्यामध्ये मात्र आपण पाहतो तिथे पुन्हा एकदा नक्कीच अजून अतिरिक्त वाट पाहावी लागेल सामना डाव संपण्यासाठी. पुन्हा एकदा तिथे मैदानाच्या आतमध्ये जो नो बॉल पाहायला मिळाला आणि त्यावरती एक सिंगल. 9+1 धावपलक वाढेल. धावपलकावरती धावा आहेत त्या 62 धावा. बऱ्याचशा चुका होत आहेत. आता या झालेल्या चुका येणाऱ्या पुढील डावामध्ये आपल्या संघासाठी महागड्या तर ठरणार नाही ना, डोकेदुखी तर ठरणार नाही ना, याची चिंता संघाच्या संघ नायकाला सतावते. बऱ्याचशा चुका झाल्यात. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. शेवटचा बॉल ऑन स्ट्राईक. राजू तरस ज्याने मात्र धुमाकूळ घातला या डावामध्ये. शेवटचा बॉल ऑन द कार्पेट व्ही शेप मध्ये सरळ बॅटने अजिंक्य खैरे आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्वरित फेकी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कलेक्शन झालं नाही. तोपर्यंत दुसरी धाव घेण्यामध्ये यश आलं. 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती आणि 2 धाव्यांबरोबर पहिला डाव संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्या 64 धावा जिंकण्यासाठी 65 धावेंचा आव्हान. चला आघाडीचे दोन्ही बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघ आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या.
दुसऱ्या इनिंगला आता जी सुरुवात होईल 65 धावेंचा पाठलाग पाहायचा दुसऱ्या डावामध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये आघाडीचे दोन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने हरी पाडाळेत तर दुसऱ्या बाजूने शुभम सुतार. या आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अमित पाडाळे. हा गोलंदाज डावाच्या सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये तीस चेंडू आणि 65 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तर थोडी घाई करा. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. पंचांचा विचार लेट्स प्ले. चला खेळूया. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू घेऊन अमित तयार तर ऑन स्ट्राईक हरी पाडाळे. पहिलाच बॉल वरती स्क्वेअर लेग मध्ये हल्ला चढवलाय. पहिला चेंडू फरार झालाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चार धावेंनी मात्र इथे संघाच्या धावफलकाचा श्रीगणेश झालाय. संघाचा अकाउंट ओपन झालाय धावफलकावरती 4 धावा. पहिल्या डावामध्ये मोठी कामगिरी करू शकले नव्हते हरी पाडाळे. जास्त मोठी इनिंग मात्र साकारू शकले नव्हते. परंतु या सामन्यामध्ये महत्वाचा सामना करूया. मरोशी लढत आहे. इथे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची. त्यासाठी मात्र मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी आक्रमक सुरुवात गरजेची आहे. आणि त्या आक्रमक सुरुवात पहिला बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अमित परंतु त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र पुनरागमन केलं. यावेळेस चांगला चेंडू टाकले. फॉलो केलं फलंदाजाला. चेंडू नक्कीच अमित नाही. फलंदाज जशी हालचाल करत होता तसा मात्र नक्कीच चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बराचसा लांब ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तिथे. आणि हा चेंडू मात्र निर्धाव येईल. चेंडू डॉट. धपलकावरती धावा आहेत. त्या 4 धावा समीकरणामध्ये बदल होतोय. 28 चेंडू 61 धावा. फुल टॉस होता परंतु तिथे बॅटवरती मिडल झालेला नाहीये. हरी पाडाळे स्वतःवरती नाखुश नाराज आहे. इथे आक्रमण करायचं होतं. फुल टॉस होता चेंडू. संधी होती तिथे परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निराशा. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा मात्र धपलक स्थिर असेल 4 धाव्यांवरती. आक्रमण झाले परंतु आक्रमणानंतर पुनरागमन केले. गोलंदाजी स्वतःवरती विश्वास ठेवलाय त्याने. आणि त्या विश्वासावरती तो स्वार झालाय. आणि सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर त्याने टाकलेत. धावा मात्र येत नाहीयेत. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. टप्पा मागे ठेवलाय. वळण दिलं. फलंदाजाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अडचणीत टाकणारा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होते तिथे. पुन्हा एकदा चेंडू डॉट. हे फार महत्वाचं आहे. अमित नक्कीच व्हेरिएशन दाखवते. फक्त वेगावरती स्वार होऊन चालणार नाही. तिथे व्हेरिएशन दाखवणं देखील गरजेचं आहे. बुद्धी मात्र इथे योग्य वापरणं गरजेचं आहे. 3 चेंडू डॉट आलेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू कट केला. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू मात्र तिथे पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षक दरीमध्ये चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. गप्पा झाला तू माझे सुपरमॅन. मग शिकाऱ्याच्या हातामधून 4 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा अखेरचा अंतिम चेंडू. विकेट केलाय समोरच्या दिशेला मिडअप मध्ये. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली विकेट. पहिला मोर आरातीर्थी पडला. पहिला फलंदाज माघारी जाईल. हरी पाडाळे बॅक टू द पवेलियन. तुझी चिमणी उडाली माझा पोपट टाकला. चिमणी उडाली माझा पोपट टाकला. चिमणी उडाली माझा पोपट टाकला. दिनेश बोळ एक सुंदर झेल मिड ऑफ मध्ये. हरी पाडाळे पहिला बॅटर मैदानाच्या आतमधून माघारी. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. दमेन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव आता दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिले 6 चेंडू झालेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 24 चेंडू बाकी असतील. आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 57 धावा.
57 धावा अजूनही बनवायच्या. 24 चेंडू बाकी आहेत. 14 धाव्यांच्या सरासरीने हे धावफलकाचा पाठलाग करायचा. शुभम सुतार दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्यासाठी गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आता दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज महेश गोलांडे, षटक क्रमांक  गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू फेस करण्यासाठी शुभम सुतार. बाहुबली या नावाने मात्र ज्या खेळाडूची ओळख आहे तो शुभम ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये तयार असेल. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वाईड लाईनला धरून टाकण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त दिशा भरकटली तिथे. बराचसा मात्र बाहेर गेलेला चेंडू तिथे मात्र पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. अतिरिक्त अवंतर धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 9 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघाने स्वप्न पाहिलंय ते स्वप्न का साकार करण्यासाठी प्रयत्न आता दोन्ही बाजूने सुरू झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन महेश पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या संपर्कात तितका चांगला चेंडू आला नाही. बॅटची कडा घेऊन इष्टांच्या मागे चेंडू गेलाय तोपर्यंत मात्र एक सिंगल आली. एक धाव जी मैदानाच्या धावफलकावरती जोडली जाते. धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा गोलंदाज तयार. खुलवा टप्प्याचा बॉल इनसाइड आउट. ओव्हर कव्हर्स ओव्हर द बाउंड्री रोप. चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. चौकार. फॉर्च्युनर फॉर्च्युनर नानांनी आणली बाई फॉर्च्युनर 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 नानांनी आणली बाई फॉर्च्युनर 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 नानांनी आणली बाई. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉल वरती चौकाराने सुरुवात करतोय गौरव. 4 धावेने संघाचं वाढतं धावफलक 14 धावा धावफलकावरती समीकरण बदललं जातंय. शेवटचे 22 चेंडू आणि 22 चेंडू मध्ये 51 धावा हे समीकरण जे बाकी असणार आहे. महेश पुन्हा तयार. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बैठक सजवली परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्क्वेअर लेग मध्ये टिपला जातोय झेल. विकेट आली. गौरव मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. धक्का क्रमांक 2. तुझ्यावर माझी सटकली ग तुझ्यावर माझी सटकली तुझ्यावर माझी सटकली ग तुझ्यावर माझी सटकली. क्षेत्ररक्षकाने मात्र इथे चांगला झेल टिपला. पवन पाडायला आपण पाहतो तिथे स्क्वेअर लेग मध्ये एक सुंदर झेल टिपला. जास्त हालचाल करायची गरज नव्हती तिथे मात्र नक्की चांगला झेल आणि एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. दुसरा बॅटर माघारी जातो. एक चौकार खेळल्यानंतर 14 धाव्यांवरती दुसरा धक्का. दुसरा हादरा दिला माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक संघाचा सरसेनापती अजिंक्य खैरे. नवीन बॅटर आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज मात्र त्याला त्याची ताकद दाखवून द्यायची आहे. स्वतःला सिद्ध केल्याशिवाय जग प्रसिद्ध करत नाही. आज प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःची कामगिरी इथे मात्र स्वतःला सिद्ध करत नक्कीच दाखवून द्यावं लागेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज महेंद्र अर्थात महेश सुंदर गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक केलं त्याने. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सुंदर सुंदर जे गोलंदाजी तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला एका जागेवरती उभं करून ठेवण्यामध्ये यश आतापर्यंत प्राप्त केलं. या षटकामध्ये कमी धावा खर्च करणारं षटक टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले 6 धावा खर्च केले 1 विकेट मिळवलं. यश मिळवलंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज. पुढच्या यावेळेस विकेट केलाय. आक्रमण केलंय डीप स्क्वेअर लेग मध्ये. अजिंक्यच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे फरार. मिळताय धावा 4. चार धावेने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 18 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडू बाकी आहे. 47 धावा हे समीकरण
अद्यापही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. गोलंदाज तयार, पुन्हा दौडतं विकेट, पुन्हा एकदा विकेट. अजिंक्य सांगतो इथे आज करायचंय, आज माझी ताकद दाखवायची, आज जिंकायचंय. त्यासाठी मात्र इथे चांगली कामगिरी अपेक्षित आहे आणि तीच कामगिरी करण्यासाठी मी आलोय. ठोकला स्क्वेअर लेग मध्ये षटकार. भगवान 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 प्रेम तर तू हसली कशाला तुझं प्रेम तर तू हसली कशाला तुझं प्रेम तर तू हसली कशाला दोन षटकांचा खेळ होतोय. पॉवर प्लेचा खेळ झालाय आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्यात. त्या 24 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू मध्ये 24 बनवल्यात. राहिलेल्या 18 चेंडू मध्ये अजून 41 बनवायच्या. अजूनही मैदानाच्या मध्ये पाहतो 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये 41 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये बाकी असेल. सोळा धावा षटक क्रमांक 3 मध्ये खर्च झाल्यात. समीकरण अजूनही बरंच अवघड आहे, त्यासाठी प्रयत्न करायचे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नाही. इथे लढायचे आज. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये राजू तरस आलाय. पहिल्या डावामध्ये चांगली लढत दिली आहे, आता दुसऱ्या डावामध्ये देखील चांगला खेळ इथे दाखवावा लागेल. समोर शुभम सुतार शांत आहे, परंतु इथे आक्रमण त्याला देखील करावं लागेल. सुरुवात तर शुभम सुतारने आज या दिवसाला चांगली केली. पहिल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळवला, परंतु आता महत्वाच्या सामन्यामध्ये काय कामगिरी त्याच्याकडून होणार. अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत, परंतु आज प्रेक्षक राजा वर्ग तो विक्रम ऐकण्यासाठी नाही आलेला, तर आज एक नवीन विक्रम पाहण्यासाठी आलाय. राजू तयार, पहिला बॉल शुभम साठी. पहिलाच बॉल वरती शुभम सुतार नाम लिया और शैतान हाजिर. मिड विकेट मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. सन्माननीय नेताजी खैरे यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक शुभम साठी असणार आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन शुभम सुतार, वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. ए लगा चरण षटकार. शुभम सुतार यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकारचा खेळ आहे. सामना जर जिंकून दिला तर संकेत दादा जांभूळकर आणि कौशिक दादा सुतार यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक. संकेत दादा सुतार आणि कौशिक दादा सुतार यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयांचा पारितोषिक शुभम साठी असणार आहे, जर संघाला सामना जिंकून दिला तर. यावेळेस पुन्हा एकदा शुभम सुतार सांगतोय, शांत बसायला आम्ही काही संत नाही. अशांत करणारी फटकेबाजी. लागोपाठचा 3रा षटकार. प्रचंड मोठा आक्रमण, प्रचंड मोठी फटकेबाजी केली जाते. रख हौसला, वो मंजर भी आएगा. प्रसन्नदादा उदरकर यांच्या माध्यमातून देखील सामना जर जिंकून दिला तर 3000 रुपयांचं पारितोषिक शुभम सुतार साठी असणार आहे. 3 षटकार खेळलेत,
धाव फलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. पुन्हा एकदा बिग हिट केलाय मिड विकेट मध्ये. शानदार रुबाबदार शुभम सुतार ठोकतोय कडक षटकार. ताकली ही बेसन अशी बारीकी आमची फसल कशी आलो भंडारा उधळीत आम्ही भंडारा उधळीत नागमचा हा बैलगाडा शर्यता ना शुभम सुतार इथे प्रचंड मोठं आक्रमण करतोय. 4 चेंडू मध्ये 4 षटकार आलेत. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस हा चेंडू सोडून दिला जातोय. कोणत्या प्रकारे छेडलं नाही तिथे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू वाईट बॉल. शुभम सांगतोय इथे आतमध्ये असलेले चेंडू सोडायचे नाही परंतु बाहेर असलेले चेंडू छेडायचे नाही. सोडून दिलेला चेंडू वाईट बॉल. अतिरिक्त धावेने स्कोर कार्डावरती आपण पाहतोय सांगे कर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा बिग हिट केलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ठोकलाय षटकार. शुभम सुतारच्या बॅट मधून येतोय एक षटकार. आणि तुझं माझं लफड गावात लागोपाठचा 6वाचा षटकार आला. सर सिकंदर दादा भोसले यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. दरम्यान पुन्हा वाईट बॉल. 5 चेंडू मध्ये 5 आलेत. पाहायचे 6वा येणार का? नवीन विक्रम नोंदवला जाणार का? तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. वाईट साठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर केला जातोय. 57 धावा परंतु या चेंडूचा निर्णय पाहायचा आहे. वाईट बॉलची धाव जोडली गेलेली आहे परंतु इथे निर्णय काय येणार याची प्रतीक्षा आता सर्वांना लागली. कारण शुभमच्या बॅटमधून 6 चेंडू मध्ये 6 षटकार पाहिजेत. वाईट बॉल. 57 धावा धावपलकावरती. शेवटचे 13 चेंडू 8 धावा. नवीन विक्रम नोंदवला जाणार का? इतिहासामध्ये नोंद होईल का शुभम सुतारची? खोदून काढलाय चेंडू. यावेळेस मात्र उंची मिळाली नाही. आलोन कार्पेट स्ट्रोक लॉंगॉन मध्ये एक सिंगल. पण तो शुभमची बॅटिंग आवडल्यास मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये ज्याने केलाय त्याचं नाव आहे मुळशीचा बाहुबली शुभम सुतार. 3 षटकांचा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावपलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 58 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 7 धावेंची गरज. सामन्याची दिशा बदलली गेली. रंगरूप बदलले आता शुभम सुतारने सामन्याचे. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. 7 धावेंची गरज आहे. 2 षटकार मारून जर सामना जिंकून दिला तर आदेश तांगडे यांच्याकडून देखील 5000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. शेवटच्या 7 धावा बनवायच्या. 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज अमित वैयक्तिक दुसरा षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होतोय. 58 धावा धावपलकावरती आहेत. अडचणीत सापडला होता माळुंगे संघ परंतु अडचणीतून बाहेर काढलं शुभम सुतारने. संकटमोचक कामगिरी केली आणि मात्र मोठं आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. शेवटचे 12 चेंडू 7 धाव्यांची गरज. कोणता संघ जो दुसरा असेल यानंतरच्या फेरीमध्ये? गोलंदाज तयार. खोदून काढला चेंडू मिड विकेट मध्ये. एक टप्पा घेत मात्र चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाणार. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती एकूण 60 धावा आतापर्यंत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 11 चेंडू 6 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अजिंक्य खैरे 3 चेंडू मध्ये 10 बनवल्यात. दुसऱ्या बाजूने शुभम सुतार 8 चेंडू खेळला 33 बनवल्यात. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता परंतु नियंत्रण राहिले नाही. दिशा भरकटली. त्यानंतर पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त अवांतर धाव खर्च होईल. चांदे टीमचा कॅप्टन
संपर्क करा. यावेळेस पुन्हा आता सोडून दिला हा चेंडू. पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल. एकसष्ट धावा धावपलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावेंची गरज आहे. हा चेंडू चांगला होता, अगदी बुंद्यात टाकलाय, ब्रह्मास्त्राचा वापर केला. परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाला एका जाग्यावरती उभं करून ठेवलंय. हा चेंडू निर्धाव येतोय. चेंडू डॉट पाहिल्यामुळे शुभम सुतारने मात्र या सामन्याची दिशा बदलली. षटक क्रमांक 3 मध्ये खेळलेले लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 षटकार. त्याने मात्र संघाचं वर्चस्व निर्माण झालं आणि आता जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावरती हा संघ पोहोचला. अजिंक्यच्या बॅटमधून डीप कव्हर मध्ये आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे तिथे टिपतोय झेल. विकेट आली. अजिंक्य खैरे मैदानाच्या आतमध्ये बाद. फलंदाज माघारी. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावा बाकी आहेत. 9 चेंडू शिल्लक असतील. बी येऊ द्या बघा पुन्हा मला जिंकल्यावर. अहो नांगी बी लावू द्या, मजा बी येऊ द्या बघा पुन्हा मला जिंकल्यावर. अहो नको बाई वाड्यावर, चला की बंगल्यावर. नऊ चेंडू बाकी आहे. 4 धावींची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दत्ता डोंगरे. हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होताना आता पाहायला मिळेल. रिव्हर्स साठी मात्र क्षेत्ररक्षक लावलाय. कारण दत्ता डोंगरे यांचा इतिहास पाहिलं तर मिस्टर 360 डिग्री मध्ये खेळण्याची ताकद ज्या खेळाडूकडे तो दत्ता डोंगरे. खेळपट्टीवरती मात्र खेळपट्टीचा पूर्ण वापर करत हालचाल करत मात्र खेळणारा हा खेळाडू. सन्मान दिला. सन्मानाने मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये धाव घेतली. कारण नक्कीच ज्याने मात्र संघाला मात्र इथपर्यंत आणून ठेवलं, ज्याने मात्र तुफान फटकेबाजी केली, ज्याने मात्र या खेळपट्टीवरती धुमाकूळ घातला, त्याच्या बॅटमधून मात्र इथे विजयाच्या धावा नक्कीच अपेक्षित असणार आहेत. एक सिंगल घेतली. शेवटच्या 8 चेंडू 3 धावेंची गरज आहे. शुभम सुतार पाहायचं इथे षटकाराने सामना संघाला जिंकून देतील का. 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकलेत आज. कमी गतीचा बॉल, लो बॉल, त्यावरती मात्र खेळलाय मोठा आक्रमक फटका. सामना जिंकलाय म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. दोन्ही संघाने चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघांच्या मनापासून आभार. सत्यात उठविलं मी तुझा रे बाजार. तुझ्यासारखे पाहिले मी लई जण फुगीर. सत्यात उठविलं मी तुझा रे बाजार. टाकला गळ टाकला माशाला. अजिंक्य खैरे. अजिंक्य खैरे संपर्क करा. प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपण जाणार आहे. 5 चेंडू मध्ये 5 षटकार खेळणारा बाहुबली शुभम सुतार ठरतो या सामन्याचा प्लेयर